आपण नेहमीच आयुष्याच्या शर्यतीत धावत असतो, कधी जिंकतो तर कधी हारतो. पण आज आपण धावण्याच्या शर्यतीतल्या एका विश्वविक्रमी खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे उसेन बोल्ट. हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक प्रचंड वेगाने धावणारा, हात आकाशात झेपावणारा आणि संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारा, ज्याला जग विजेच्या वेगाने धावणारा वेगवान वादळ म्हणून ओळखतं. ज्याने फक्त धावण्याच्या स्पर्धा जिंकल्या नाहीत, तर जगाला दाखवून दिलं की प्रतिभेपेक्षा मेहनत मोठी असते. पण मग तो असा जगप्रसिद्ध झाला कसा? चला तर मग जाणून घेऊया वेग सम्राट उसेन बोल्ट बद्दल. पण त्याआधी आपल्या कल्लाकार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी नवीन आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय GoPreg.com. उसेन सेंट लिओ बोल्ट यांचा जन्म 21 ऑगस्ट 1986 रोजी जमैका या देशात झाला. जमैका हा वेस्ट इंडिज मधला बेट आहे. उसेन बोल्ट यांना लहानपणापासूनच क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला आवडायचं. एका प्रशिक्षकाने त्यांच्या धावण्याच्या गतीकडे लक्ष दिले आणि तेथूनच त्यांच्या वेगवान धावपट्टू म्हणून करिअरला सुरुवात झाली. वयाच्या 15व्या वर्षीच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर धावण्यास सुरुवात केली. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 100 मीटर शर्यत पूर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. तसेच 200 मीटर स्पर्धेत 19.30 सेकंदात शर्यत पूर्ण केली. या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांना गोल्ड मेडल मिळाले. 2009 मध्ये त्यांनी हा विक्रम आणखी सुधारून 9.58 सेकंद केला. हे दोन्ही वेळोवेळी केलेले विश्वविक्रम आजपर्यंत कोणालाही मोडता आले नाही. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर आणि 400 रिले मीटर शर्यत 36.84 सेकंदात पूर्ण केली. या स्पर्धेत त्यांना 3 गोल्ड मेडल मिळाले. 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक मध्ये सुद्धा त्यांना 3 सुवर्ण पदके मिळाली. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 8 सुवर्ण पदके जिंकली. तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये 11 सुवर्ण पदके तसेच 2 रौप्य पदके सुद्धा जिंकले आहेत. उसेन बोल्ट यांनी खेळातील निष्ठा, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा आदर्श जगासमोर उभा केला. त्यांची धावण्याची पद्धत, आत्मविश्वास आणि धावून झाल्यावर दिली जाणारी त्यांची प्रसिद्ध लाइटनिंग बोल्ट पोज यामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले. उंच देहयष्टी, लांब टप्पे आणि समतोल हालचाल त्यामुळे त्यांना इतर सर्व धावपट्टूंमध्ये सहज ओळखता येते. त्यांनी 2017 मध्ये खेळातून निवृत्ती घेतली. पण निवृत्तीनंतरही त्यांची प्रसिद्धीचे तेज कमी झाले नाही. त्यांनी आय एम बोल्ट नावाचे डॉक्युमेंटरी चित्रपट तयार केले आणि फुटबॉल, व्यवसाय तसेच संगीत क्षेत्रातही ते आपली उपस्थिती दर्शवत आहेत. यश मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत आणि विश्वास लागतो, हा मूलमंत्र बोल्टने जगाला दिला. एका छोट्याशा गावातून आलेला मुलगा केवळ आपल्या चिकाटीच्या, मेहनतीच्या आणि स्वप्नांच्या जोरावर संपूर्ण जगात वेगवान माणूस म्हणून नावाजला गेला. उसेन बोल्टची जीवनगाथा आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात धावण्याची शर्यत वेगळी असते. कोणाला परीक्षेत यश हवं असतं, कोणाला खेळात, कोणाला नोकरीत, तर कोणाला जीवनात काहीतरी वेगळं करून दाखवायचं असतं. पण यश मिळवायचं असेल तर उसेन बोल्ट प्रमाणे स्वतःवर विश्वास ठेवा आणि धावत राहा. अपयश येईल पण थांबू नका. ही विशेष माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच वेगवेगळे दिनविशेष पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय GoPreg.com.